मी के.विजय राव. मी एव्हिएशन सेक्टरमधून होतो. मी एअर इंडियामध्ये कार्यरत होतो आणि बरेचसे करप्शन जे घडले एअर इंडियामध्ये त्याची उघड केल्यामुळे मला माझी एक अटक झाली होती. मी 11 दिवस तुरुंगात होतो. पॉलिटिकल होतो आणि त्या फाईटमध्ये आमचे वकील जे होते ते सिव्हिल जे होते त्यांना त्याला क्रिमिनल लॉ मध्ये अडचण आलं. त्यामुळे मला 11 दिवस तुरुंगात राहावा लागला. त्यानंतर बाहेर आल्यानंतर आम्ही बसलो होतो आणि हे ठरवलं की क्रिमिनल केसेस जर आपल्यावर फॉल्स केसेस लोक टाकतायत आपण त्यांच्यावर काही जे फ्रॉड केले त्याच्यावर आपण केसेस का टाकू नये या विचाराने मी क्रिमिनल लॉ स्टडी करू. मी स्वतः केसेस आर्ग्यू करतो होतात आणि आम्ही केलेल्या पॉलिटिशियन्स होते, ब्युरोक्रॅट्स होते, जजेस होते, मॅजिस्ट्रेट होते. हे सर्व जेवढं भ्रष्टाचार मी पाहिलंय या सिस्टममध्ये त्याची उघडकी करण्याचा माझा एक हेतू होता. म्हणून मी माझ्यासारखे 3-4 लोकांना माझ्या बरोबर घेतले होते आणि ते माझ्या बरोबर आत्ताही आहेत आणि ते करप्शन एक्सपोज करतात. पब्लिक सर्वंट असो, पोलीस असो, ज्युडिशरी असो, वी आर फायटिंग. आमचं वैयक्तिक काही नाही आहे या लोकांबद्दल, पण जे सिस्टम यांनी रचलं आणि जे चक्रव्यूह यांनी तयार केलंय ते चक्रव्यूह तोडायचा आमचा विचार आहे. ठीक आहे, अभिमन्यू शिकला, अर्ध शिकला आणि तो आत गेला, बाहेर येऊ शकलो नाही, पण आम्ही जरा बाहेर पण यायचा प्रयत्न करतो आणि त्यासाठी मी इकडेच नाही, बरेच मी फेसबुकवर पण लाईव्ह असतो. मी बरेच प्रोग्राम्स मी करतो, लोकांना एज्युकेट करतो की तुम्ही तुमचे स्वतःचे केसेस कसं फाईट करायचं आणि कसं आपलं जी प्रॉब्लेम आहे किंवा आपलं जी केस आहे ते कोर्टासमोर कसं मांडायचं. तुमची सेक्शन, तुमची जजमेंट्स तुम्ही वापरू शकता याची नॉलेज आणि मी याबद्दल खूप माहिती लोकांना देत असतो. अँड दॅट इज बेसिकली हाऊ वी फंक्शन. कॅफनॅप जे आहे, तुमचा एक मेंबर आशिष बोराडे म्हणून माझ्या संपर्कात गेले 2-3 वर्ष त्यांचे मॅटर्स मध्ये होते. मी ऍडवाइस देत होतो. त्यांनी जरा फायदा झाला असेल म्हणून त्यांनी मला रिकमेंड केलं. त्यानंतर वैद्य साहेब आले माझ्या ऑफिसमध्ये आम्हाला भेटायला आणि माझी टीम नव्हती पण ते मला भेटले. माझ्याशी आमची एक कॉन्व्हर्सेशन किंवा तुम्ही त्या एक्सचेंज ऑफ आयडियाज झाला. तर त्यांनी मला रिक्वेस्ट केलं की मी पुण्याला येऊन तुमची कॅफनॅप असोसिएशनला ऍड्रेस करू शकाल का. काहीच प्रॉब्लेम नाही, ज्या दिवशी बोलवाल त्या दिवशी मी वैद्य साहेबांचं इन्व्हिटेशनवर मी आज इकडे कॅफनॅप प्रोग्राम मध्ये मी दुपारी आज स्पीच देतो.